विचार करा, एक असं पुस्तक जे जवळपास 90 वर्षांपूर्वी लिहिलं गेलं, पण त्यातली गुपितं आजही याच क्षणी तितकीच खरी आहेत. एक असं पुस्तक जे आपल्याला माणसं जोडण्याचा, त्यांची मनं जिंकण्याचा आणि आयुष्यात यशस्वी होण्याचा असं एक फॉर्म्युला देतं, जो आजही 100% काम करतो. पण कधी विचार केलाय का की जगात कितीतरी हुशार, प्रचंड मेहनत करणारे लोक आहेत, पण तरीही ते आयुष्यात मागे का राहतात? त्यांच्याकडे ज्ञान आहे, स्किल्स आहेत, तरीही यश त्यांच्यापासून का बरं दूर पळतं? आणि खरं सांगायचं तर कदाचित या प्रश्नाचं उत्तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कुठेतरी दडलेलं आहे. तर यामागचं कारण खूप सोपं आहे, आणि ते म्हणजे फक्त टेक्निकल स्किल्स किंवा पुस्तकी ज्ञान आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अजिबात पुरेसं नाही. डेल कार्नेगी यांनी त्यांच्या रिसर्चमध्ये हेच शोधून काढलं की जगातले सर्वात यशस्वी आणि सर्वाधिक पगार घेणारे लोक ते नाहीत ज्यांना फक्त त्यांचं काम येतं. नाही, तर ते लोक आहेत जे या ज्ञानाला माणसं जोडण्याच्या कलेशी जोडतात. आणि हीच तर खरी शक्ती आहे, माणसं जोडण्याच्या कलेमध्ये, लोकांची मनं जिंकण्याच्या अद्भुत शक्तीमध्ये. हे फक्त एक सॉफ्ट स्किल नाहीये, तर हे एक असं शस्त्र आहे जे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत यशस्वी बनवू शकतं. आज आपण डेल कार्नेगी यांच्या हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुअन्स पीपल या पुस्तकातून हीच कला शिकणार आहोत. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. आपण या 5 महत्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी माणसं जोडणं गरजेचं का आहे? दुसरं, याची सुरुवात स्वतःपासून कशी करायची? तिसरं, लोकांची मनं जिंकून कशी घ्यायची? चौथं, आपलं मत वाद न घालता लोकांना कसं पटवून द्यायचं? आणि 5वं, एक असा लीडर कसं बनायचं जो लोकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. चला, आपल्या पहिल्या भागाकडे वळूया, माणसं का जोडायची. हे समजून घेण्यासाठी पुस्तकातली एक जबरदस्त गोष्ट पाहूया, जिथे एका व्यक्तीने आपले 314 शत्रू 314 मित्रांमध्ये बदलले. हे कसं शक्य झालं असेल? ही गोष्ट आहे एका मॅनेजरची, ज्याच्या हाताखाली 314 कर्मचारी होते. या मॅनेजरचा एकच नियम होता, सतत टीका करणे, ओरडणे आणि लोकांच्या चुका काढणे. त्याच्या डिक्शनरीमध्ये दया, कौतुक, प्रोत्साहन यांसारखे शब्दच नव्हते. त्यामुळे संपूर्ण ऑफिसमध्ये एक भीतीचं, दहशतीचं वातावरण होतं. लोक त्याला बघून रस्ता बदलायचे. पण जेव्हा या मॅनेजरने डेल कार्नेगी यांची तत्त्व वापरायला सुरुवात केली, तेव्हा एक चमत्कार घडला. ज्या लोकांच्या मनात त्याच्याबद्दल राग होता, तेच त्याचे मित्र बनले. त्याचे 314 शत्रू 314 मित्रांमध्ये बदलले. ऑफिसमधलं भीतीचं वातावरण नाहीसं झालं आणि तिथे एक नवीन उत्साह, एक नवीन निष्ठा आणि टीमवर्कची भावना निर्माण झाली. ही आहे माणसं जोडण्याच्या कलेची ताकद. आता आपण दुसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, मूलभूत तंत्र. याची सुरुवात कुठून करायची? तर उत्तर आहे स्वतःपासून. जर आपल्याला इतरांवर प्रभाव टाकायचा असेल तर सगळ्यात आधी स्वतःमध्ये काही बदल करावे लागतील. पहिलं आणि खरं सांगायचं तर सर्वात अवघड तत्त्व आहे, टीका, तक्रार किंवा निंदा करणं पूर्णपणे सोडून द्या. हे खूप अवघड आहे, कारण आपल्याला वाटतं की टीका करून आपण समोरच्याला सुधारू शकतो. पण खरं तर आपण फक्त त्यांचं मन दुखावतो आणि त्यांना आपलं शत्रू बनवतो. ह्या मागचं सायकोलॉजी खूप सोपं आहे. जेव्हा आपण कोणावर टीका करतो तेव्हा ती व्यक्ती लगेच डिफेन्सिव्ह मोडमध्ये जाते. ती आपलं ऐकून घेण्याऐवजी मीच कसा बरोबर आहे हे सिद्ध करण्याच्या मागे लागते. टीकेमुळे कधीही सकारात्मक बदल होत नाही, उलट नाती मात्र नक्कीच खराब होतात. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती थिओडोर रूझवेल्ट यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी टॅफ्ट यांच्यावर जाहीरपणे खूप टीका केली. पण त्याचा परिणाम काय झाला? टॅफ्ट अजिबात बदलले नाहीत, उलट त्यांनी स्वतःलाच योग्य ठरवलं. या टीकेमुळे रूझवेल्ट यांचा पक्ष फुटला आणि ते निवडणूक हरलं. यातून काय सिद्ध होतं? टीका करणं पूर्णपणे निरुपयोगी आहे. डेल कार्नेगी यांनी या तत्वाला एका सुंदर वाक्यात मांडलं आहे. ते म्हणतात, जर मध गोळा करायचा असेल तर मधमाशांच्या पोळ्यावर लाथ मारून चालणार नाही. याचा सरळ अर्थ आहे, जर लोकांकडून प्रेम आणि सहकार्य हवं असेल तर त्यांच्यावर टीका करून त्यांना दुखवू नका. मग टीकेला पर्याय काय? जर टीका करायची नाही तर मग करायचं तरी काय? उत्तर आहे दुसऱ्या तत्वात, लोकांचा प्रामाणिक आणि मनापासून कौतुक करा. जगातल्या प्रत्येक माणसाच्या मनात एक खोल इच्छा असते, ती म्हणजे महत्त्वाचं असल्याची भावना मिळवण्याची. जेव्हा आपण कोणाचं खरं कौतुक करतो तेव्हा आपण त्यांची हीच भूक भागवतो. याचं एक अविश्वसनीय उदाहरण म्हणजे महान संगीतकार स्टीव्ही वंडर यांची गोष्ट. लहानपणी स्टीव्ही मॉरिस नावाचा एक अंध मुलगा होता.
एके दिवशी त्याच्या वर्गात एक उंदीर हरवला. तेव्हा त्याच्या शिक्षिकेने त्याला मदत मागितली. तिने त्याच्या अंधत्वाकडे न बघता त्याच्या विलक्षण ऐकण्याच्या क्षमतेचं कौतुक केलं. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी स्टीव्हीच्या या खास देणगीबद्दल त्याचं कौतुक केलं होतं. कौतुकाच्या त्या एका क्षणाने त्याचं आयुष्य बदलून टाकलं आणि तोच मुलगा पुढे जाऊन जगातला महान संगीतकार स्टीव्ही वंडर बनला. ही आहे प्रामाणिक कौतुकाची ताकद. आता वळूया तिसऱ्या तत्वाकडे. जसं इथे दिसतंय, माशाला पकडायचं असेल तर आपण त्याला आवडणारा किडा टाकतो, आपल्याला आवडणारा केक नाही. हेच तत्व माणसांना लागू होतं. लोकांना प्रभावित करण्यासाठी आपल्याला काय हवं आहे याबद्दल बोलू नका, तर त्यांना काय हवं आहे याबद्दल बोला आणि ते मिळवण्यासाठी त्यांना मार्ग दाखवा. प्रसिद्ध लेखक इमर्सन आपल्या वासराला गोठ्यात न्यायचा खूप प्रयत्न करत होते. ते त्याला ढकलत होते, ओढत होते, पण वासरू ऐकायला तयार नव्हतं. का? कारण इमर्सन फक्त त्यांना काय हवंय याचाच विचार करत होते. तेवढ्यात त्यांची मोलकरीण तिथे आली. तिने विचार केला की वासराला काय हवं असेल. तिने आपलं बोट वासराच्या तोंडात घातलं आणि वासरू ते चोखत चोखत अगदी शांतपणे तिच्या मागे गोठ्यात गेलं. समोरच्याच्या नजरेतून पाहिलं तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. ठीक आहे, तर आता आपण स्वतःमध्ये बदल करण्यापासून पुढे जाऊन लोकांची मनं कशी जिंकायची हे शिकूया. पुढचे 6 मार्ग आपल्याला लोकांमध्ये लोकप्रिय आणि प्रिय बनवतील. लोकांची मनं जिंकण्याचा पहिला आणि सर्वात मोठा नियम आहे, स्वतःबद्दल बोलणं थांबवा आणि खऱ्या अर्थाने इतरांमध्ये इंटरेस्ट घ्या. जेव्हा आपण लोकांना त्यांच्याबद्दल प्रश्न विचारतो, त्यांच्या आवडीनिवडींबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते आपोआप आपल्याकडे आकर्षित होतात. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड एडलर म्हणतात, ज्या व्यक्तीला आपल्या माणसांमध्ये रस नसतो त्याच व्यक्तीच्या आयुष्यात सर्वात जास्त अडचणी येतात आणि तीच व्यक्ती इतरांना सर्वात जास्त त्रास देते. या एका वाक्यात यशस्वी आणि आनंदी आयुष्याचा पाया लपलेला आहे. दुसरा नियम खूप सोप्पा आहे, पण तितकाच प्रभावी. तो म्हणजे स्माईल करा. एक साधं स्मितहास्य. यासाठी काहीही खर्च येत नाही, पण ते खूप काही मिळून देतं. ते आपली चांगली भावना लोकांपर्यंत पोहोचवतं आणि समोरच्याच्या मनात आपल्याबद्दल एक सकारात्मक प्रतिमा निर्माण करतं. तुमचं स्मितहास्य भाषेच्याही पलीकडे जाऊन संवाद साधतं. आणि गंमत म्हणजे स्माईलचा प्रभाव दिसत नसतानाही जाणवतो. एका चांगल्या उमेदवाराला 2 कंपन्यांकडून नोकरीची ऑफर आली. पहिल्या कंपनीच्या मॅनेजरचा आवाज फोनवर खूप थंड आणि कोरडा होता, पण दुसऱ्या कंपनीच्या मॅनेजरच्या आवाजात एक आनंद आणि उत्साह होता. त्या उमेदवाराने दुसरी कंपनी निवडली. का? कारण त्याला वाटलं की त्या मॅनेजरला तो खरंच त्यांच्या टीममध्ये हवाय. आणि त्या मॅनेजरचं रहस्य काय होतं माहितीये? तो फोनवर बोलताना स्माईल करत होता. आपलं स्मितहास्य आपल्या आवाजातूनही जाणवतं. तिसरा नियम, लोकांची नावं लक्षात ठेवा आणि ती वापरा. कोणत्याही व्यक्तीसाठी तिचं नाव हे जगातला सर्वात गोड आणि महत्त्वाचा शब्द असतो. जेव्हा आपण कोणाला त्याच्या नावाने हाक मारतो, तेव्हा आपण त्याला एक छोटीशी पण खूप महत्त्वाची प्रशंसा देतो. आपण दाखवून देतो की ती व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आणि हेच आपल्याला अँड्रू कार्नेगी यांच्या उदाहरणातून दिसतं. जेव्हा त्यांनी जॉर्ज पुलमन यांच्या कंपनीसोबत पार्टनरशिप केली, तेव्हा त्यांनी नवीन कंपनीला स्वतःचं नाव न देता द पुलमन पॅलेस कार कंपनी असं नाव दिलं. या एका निर्णयामुळे पुलमन यांना प्रचंड सन्मान मिळाल्यासारखं वाटलं आणि या पार्टनरशिपमुळे औद्योगिक इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला. नावाची ताकद इतकी मोठी असते. आता आपण मन वळवण्याच्या कलेकडे वळूया. आणि इथे मुद्दा वाद जिंकण्याचा नाही, तर लोकांची मनं जिंकण्याचा आहे. पहिलं तत्व थोडं विचित्र वाटेल, पण ते 100% खरं आहे. वाद जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो टाळणे. कारण 90% वेळा वाद संपल्यावर दोन्ही व्यक्तींना हेच वाटत असतं की तेच बरोबर आहेत. आपण वाद जिंकलो तरी समोरच्या व्यक्तीचं मन गमावतो आणि हरलो तर हरलोच. दोन्ही परिस्थितीत आपलंच नुकसान होतं. दुसरं तत्व सांगतं की जर आपली चूक झाली असेल तर ती लगेच आणि स्पष्टपणे मान्य करा. वाद टाळण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. जेव्हा आपण म्हणतो, माफ करा, माझी चूक झाली, तेव्हा समोरच्या व्यक्तीचा राग शांत होतो आणि वाद तिथेच संपतो. उलटपक्षी आपली चूक मान्य करायला खूप धैर्य लागतं आणि यामुळे लोकांच्या मनात आपल्याबद्दलचा आदर वाढतो. अपयशानंतर बहुतेक नेते काय करतात आणि जनरल रॉबर्ट ई ली यांनी काय केलं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. जेव्हा अमेरिकेच्या यादवी युद्धात जनरल ली यांचा पराभव झाला, तेव्हा त्यांनी इतरांवर दोष ढकलला नाही. ते स्वतः आपल्या हरलेल्या सैनिकांना भेटायला गेले आणि म्हणाले, ही सर्व माझीच चूक आहे. फक्त आणि फक्त माझ्यामुळे आपण ही लढाई हारलो आहोत.
स्वतःच्या चुकीची जबाबदारी घेण्याच्या या कृतीने त्यांचं मोठेपण सिद्ध केलं. अब्राहम लिंकन म्हणाले होते, 1 चमचा मधाने जास्त माशा पकडता येतात, 1 गॅलन विषाने नाही. याचा अर्थ प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण दृष्टिकोनाने लोकांची मनं सहज जिंकता येतात, रागाने किंवा वाद घालून नाही. आपल्या दृष्टिकोन नेहमी मैत्रीपूर्ण ठेवा. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या आणि सर्वात प्रगत टप्प्यावर. एक खरा लीडर कसा बनायचा, लोकांना न दुखवता त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल कसा घडवायचा. एक खरा लीडर कधी थेट टीका करत नाही. पहिलं तत्त्व आहे, कोणतीही टीका करण्यापूर्वी संभाषणाची सुरुवात कौतुकाने आणि प्रामाणिक प्रशंसेने करा. जसं एखादा न्हावी दाढी करण्यापूर्वी चेहऱ्यावर साबण लावतो जेणेकरून दाढी करणं सोपं जावं, त्याचप्रमाणे टीका करण्यापूर्वी कौतुकाचे शब्द वापरा. यामुळे समोरच्याला आपलं म्हणणं ऐकून घेणं आणि स्वीकारणं सोपं जातं. इथे खूप महत्वाची ट्रिक आहे, पण ऐवजी आणि वापरणे. समजा आपल्याला मुलाला म्हणायचे आहे, जॉनी, आम्हाला तुझा अभिमान आहे की तुझे मार्क सुधारलेत, पण गणितात अजून मेहनत हवी. इथे पण शब्दामुळे आधी केलेलं कौतुक फुकट जातं. त्याऐवजी म्हणा, जॉनी, आम्हाला तुझा अभिमान आहे की तुझे मार्क सुधारले आणि जर तू अशीच मेहनत करत राहिलास तर तुझे गणिताचे मार्कसुद्धा इतरांप्रमाणेच उत्तम येतील. बघा, फक्त एका शब्दाने संपूर्ण वाक्याचा अर्थ किती सकारात्मक होतो. समोरच्या व्यक्तीला तिची प्रतिष्ठा जपण्याची संधी द्या. फ्रेंच लेखक आंतवान द सेंट एक्झ्युपेरी यांचं हे वाक्य खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात, एखाद्या माणसाला त्याच्या स्वतःच्या नजरेत लहान वाटेल असं काहीही बोलण्याचा किंवा करण्याचा मला अधिकार नाही. मी त्याच्याबद्दल काय विचार करतो हे महत्वाचं नाही, तो स्वतःबद्दल काय विचार करतो हे महत्वाचं आहे. दुसऱ्याला कधीही अपमानित करू नका. आता पाहूया की लोकांमध्ये त्यांच्या क्षमतेवर विश्वास दाखवून आपण त्यांना कसे प्रेरित करू शकतो. जेव्हा आपण एखाद्याला एक चांगली ओळख देतो तेव्हा ती व्यक्ती ती ओळख टिकून ठेवण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करते. जसं की एखाद्या आळशी कर्मचाऱ्याला म्हणा, मला माहिती आहे की तू खूप मेहनती आहेस, फक्त संधीची वाट पाहत आहेस. असं केल्याने तो ती ओळख खरी ठरवण्याचा प्रयत्न करेल. याची एक हृदयस्पर्शी कथा आहे डिशवॉशर मेरीची. मेरी एका हॉटेलमध्ये काम करणारी मुलगी होती, जिला सगळे राक्षस म्हणायचे, कारण ती दिसायला कुरूप होती आणि तिचा स्वभावही तसाच झाला होता. एके दिवशी एका पाहुण्याने तिच्या डोळ्यात बघून म्हटले, मेरी, तुझ्या हात किती मोठे खजिने लपले आहेत याची तुला कल्पना नाही. हे ऐकून मेरीला धक्का बसला. तिला विश्वास बसला की तिच्यात काहीतरी खास आहे आणि त्या दिवसापासून ती स्वतःची काळजी घेऊ लागली. तिचं तारुण्य फुलू लागलं. एका चांगल्या ओळखीने तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, डेल कार्नेगी यांची ही सर्व तत्वे म्हणजे काही युक्त्या किंवा लोकांना फसवायचे मार्ग नाहीत. हा आपल्या दृष्टिकोनातून एक मूलभूत बदल आहे. समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याची आणि समजून घेण्याची तीव्र इच्छा विकसित करणे, हाच या संपूर्ण पुस्तकाचा आत्मा आहे. तर मग आता प्रश्न हा आहे की या 90 वर्ष जुन्या पण आजही तितक्याच प्रभावी असलेल्या पुस्तकातनं आपण कोणतं एक तत्व आत्तापासनं वापरायला सुरुवात करणार आहोत? टीका न करण्याचं, कौतुक करण्याचं की लोकांची नावं लक्षात ठेवण्याचं? जर आपल्याला अशाच प्रकारे पुस्तकांमधून खोलवरचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवायला आवडत असेल तर आमच्या बुकज्ञान मराठी परिवाराचा भाग व्हा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जाता जाता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की पुढच्या वेळी आपल्याला कोणत्या पुस्तकातील ज्ञानाचा असाच सोप्या भाषेत आढावा हवा आहे. आपल्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत.